खेवलकर प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल आता प्राप्त झालेला आहे। प्रांजल खेवलकरनं ड्रग्सचं सेवन केलेलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। खेवलकरांसोबतच्या इतरांनीही ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं या पहिल्या फॉरेन्सिक अहवालातून समोर येतंय। आपल्यासोबत अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, खेवलकरांचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलेला आहे, त्यांच्यासोबतच्या इतरांनीही ड्रग्सचं सेवन केलं नाहीये, यासोबतच आणखी काय माहिती या अहवालामध्ये झालेली आहे? निश्चितपणे काही अटी शर्ती देऊन पुणे न्यायालयाने प्रांजल खेवलकर जे पुणे खराडी पार्टी प्रकरणात अटक असलेले आरोपी आहेत त्यांना जामीन दिला आहे। आणि या जामिनाच्या खरं तर अर्जानंतर आपण जर पाहिलं तर वैद्यकीय अहवाल जो पुणे पोलिसांना प्राप्त झाला आहे त्यामध्ये खेवलकर यांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे। पुणे पोलिसांनी याबाबत अजून अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी सुद्धा खेवलकर आणि त्यांच्यासोबत इतर जण जे पार्टीमध्ये सहभागी होते त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालंय। मात्र खेवलकर यांनी फक्त त्या पार्टीमध्ये मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मुद्दा कळलेला आहे आपल्याला। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। खेवलकरांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालंय, तेव्हा काही प्रमाणात त्यांना दिलासा मिळालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।